नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात निवडणुकीच्या मतदानासाठी EVM मशीन हवं की नको हा वाद सुरूच आहे. जी देशातील प्रमुख अशी विरोधातली आघाडी आहे ती म्हणजे काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना ही जी इंडिया आघाडी आहे त्या आघाडीचं सतत EVM मशीनला विरोधच आहे. त्यासाठी त्यांनी मग EVM मशीनच्या मतदान प्रक्रियेत काय घोळवतात, काय कृत्या योजल्या जातात याविषयीची प्रात्यक्षिक पण पत्रकार परिषदातून दाखवली आणि EVM मशीन का नको हे ठामपणे सांगत राहिले. अनेक पाश्चिमात्य देश आहेत, जे प्रगत देश आहेत, तिथंही अद्यापही बॅलेट पेपरवर म्हणजे मतपत्रिकेवर मतदान घेतलं जातं असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि तसे पुरावे पण उपलब्ध आहेत. मग भारतातच EVM मशीनचा का वापरली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. तसं पाहिलं तर मतदान प्रक्रियेत EVMद्वारे मतदानाची प्रक्रिया ही काँग्रेस सरकारच्याच काळात देशात लागू झालेली आहे आणि नेमकं यावरच इंडिया आघाडीचे नेते बोट ठेवतात आणि ते म्हणतात, आम्ही जे काम केलं आहे ते मतदारांना रुचतं, भावतं, त्यामुळं ते आम्हाला भरभरून मतदान देतात आणि इंडिया आघाडीकडं दुर्लक्ष करतात, त्यामुळं आमचा सतत विजय होत चाललेला आहे. आता त्यांचं म्हणणं ते मांडणारच हे नक्कीच, पण खरं EVM मशीनमध्ये घोटाळे आहेत का नाहीत यावर मतमतांतरे आहेत आणि त्यामुळे जोपर्यंत ही मतमतांतरे कमी होत नाहीत तोपर्यंत EVM मशीनबाबतचं इंडिया आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं खरंच मानावं लागेल आणि त्यांच्या म्हणण्याला पुष्टी देणारी अशी घटना आता या आठवड्यातच घडली आहे. जे तेलंगणा राज्य आहे तेथे परवा पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. त्या निवडणुकीसाठी मतदान पत्रिकेवर मतदान घेण्यात आलं होतं आणि या निकालात सर्वात आघाडीवर 1300च्या वर जागा जिंकत काँग्रेस असून सर्वात शेवटेला 262 जागा जिंकत भाजप आहे आणि त्यामुळं इंडिया आघाडीचे नेते जे आरोप करतात त्याला पुष्टी देणारच हे म्हणणं आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीनं लोकसभेच्या निवडणुकीत अगदी 30च्या पार जागा जिंकल्या होत्या आणि त्यावेळेस पण महाराष्ट्रात EVMवरच मतदान झालं होतं. पण तरीही महाविकास आघाडीचे मध्ये असलेले शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो, काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस असो, यांचा EVMवर राग कायमच आहे. असं हे दिसत असतानाही महाविकास आघाडीतून धाराशिव लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार
ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्या अनेक जाहीर प्रचार सभेत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असतो असं तुम्ही कसं म्हणता, असा मतदारांना सवाल करत मग मी लोकसभेला 3 लाखाहून अधिक मतांनी कसा निवडून आलो असाही ते प्रश्न विचारत होते. आणि एका अर्थानं आपल्याच महाविकास आघाडीचा, आपल्या पक्षाच्या भूमिकेला छेद देताना दिसून येत होते. याबाबत त्यांच्या पक्षानं किंवा महाविकास आघाडीनं त्यांना याचा खुलासा विचारलेला नाही आणि तो विचारलाही जाणार नाही असंच एकंदरीत वाटतं. असो, पण तेलंगणातली ही जी निवडणूक मतदान मतपत्रिकेवर झाली आहे, त्या मतदान प्रक्रियेमुळं आता परत ईव्हीएमवर असलेल्या संशयाला पुष्टी देणारी, तो संशय वाढवणारी अशीच ही निवडणूक म्हणावी लागेल, एवढं खरं. राज्यातील महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जवळपास पार पडलेला आहे. आता फक्त भिवंडी, निजामपूर ह्या महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बाकी आहे. जे काही महापौर आणि उपमहापौरची निवड झाली आहे त्यात वसई, विरार, मालेगाव, लातूर आणि परभणी या 4 महानगरपालिका वगळल्या तर उर्वरित सर्व महानगरपालिकेवर महायुतीचे महापौर आणि उपमहापौर विजयी झालेले आहे. म्हणजे साधारणतः 80%पेक्षाही जास्त ठिकाणी महायुतीचे महापौर आणि उपमहापौर विराजमान झालेले आहे. चंद्रपूरला जे काही वेगळं असं घडलं ते महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या काँग्रेस पक्षातील बेबनावामुळं तिथं भाजपच्या महापौर स्थानापन्न झाल्या आहेत. तर उपमहापौरपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेलं आहे. आणि ह्याच्यामुळं याचा परिणाम परभणी महानगरपालिकेतील महाविकास आघाडीवर होतो की काय अशी एक चर्चा, दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. पण तसं काही घडलेलं नाही. कारण परभणीत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस ही युती करून लढले होते आणि ती युती महापौर उपमहापौर पदासाठी पण कायम राहिली. इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महापौर झाला तर महापौरपद काँग्रेसकडे गेलं. लातूर येथे महापौर आणि उपमहापौर दोघंही काँग्रेसचेच झाले आहे. आता सर्वांचं लक्ष असेल ते भिवंडी, निजामपूर महानगरपालिकेत काय घडतं याकडे. असो, धाराशिव जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाला मिळणार याची उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे. एकीकडं महायुतीचे एकूण 40 सदस्य निवडून आले असले तरी त्या 40मधील 8 ते 10 सदस्य हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे परंडा वाशीचे आमदार तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळं महायुतीमध्ये धाकधूक आहेच आणि त्यामुळंच त्यांनी जवळपास 30च्या जवळपास सदस्य एकत्रित करून त्यांना सहलीला पाठवल्यास सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे एक चर्चा चालू आहे की शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष सत्तेवर येणार आणि त्यांना
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्ष बाहेरून पाठिंबा देणार अशी एक चर्चा आहे. परंतु याला जे अगदी सुरुवातीपासूनच डॉक्टर पद्मसिंह पाटील त्यांच्या कुटुंबाबद्दल निष्ठा दाखवणारे म्हणून ओळखले जातात ते माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी काल एक आपले स्पष्टीकरण दिलं आहे की दोन्ही शिवसेना एकत्रित येणार नाहीत. आम्ही महायुतीचाच उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर अध्यक्ष म्हणजे सत्ता आणू आणि अध्यक्ष पण आमचा असेल. पण यात महत्त्वाची गोम एक असं आहे तर जसं राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी तेर गटातून भाजपच्या उमेदवार म्हणून अर्चना राणा जगजितसिंह पाटील विजयी झाल्या आहेत, तसंच तिकडं उमरगा तालुक्यातून माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा रवींद्र गायकवाड या पण शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या आहे. आता मग माजी खासदारांची पत्नी जिल्हा परिषद अध्यक्षपद होणार की आजी आमदार माजी मंत्री मैत्रचे उपाध्यक्ष राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अध्यक्ष होणार, हा महायुतीमध्ये पण ट्विस्ट आहे. आणि याच्यावर काय उपाय निघतो थोड्याच दिवसात आपल्याला कळणार आहे. पण काही झालं तरी धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉक्टर तानाजी सावंत फॅक्टर हा महत्त्वाचाच ठरणार आहे हे नक्कीच. त्यामुळं आता सर्व 55 जिल्हा परिषद सदस्यांचं गॅझेटियर प्रसिद्ध झालं आहे आणि लवकरच जिल्हा परिषद अध्यक्षची निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यावेळेस आपण त्याकडं सर्व जिल्हावासियांचं लक्ष असणार आहे. आपण आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.